नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या विश्लेषणासाठी आपल्या टेबलवर ना बरीच वेगवेगळी माहिती गोळा झाली आहे. हां, खूपच वैविध्यपूर्ण माहिती आहे आज. हो, काही बिझनेस जर्नल्स आहेत, क्रीडा क्षेत्रातील ताज्या बातम्या, सरकारी धोरणांचे विस्तृत रिपोर्ट्स आणि संशोधनावर आधारित काही महत्त्वाच्या नोट्ससुद्धा आहेत. अगदी. म्हणजे या सर्व साहित्यातून आपण 10 मार्च 2026 या दिवसाच्या अशा काही घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत, ज्यांनी केवळ बातम्यांच्या विश्वातच नाही, तर मोठ्या बदलांची नांदी म्हणूनही लक्ष वेधून घेतलंय. हो, कारण आजकाल माहितीचा अक्षरशः महापूर आलेला असतो. नक्कीच, रोज शेकडो बातम्या कानावर पडतात. पण या महापुरात न बुडवता खेळ, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि सरकारी धोरणांमधील सर्वात महत्त्वाचे आणि रंजक मुद्दे सोप्या भाषेत उलगडून दाखवणे हेच या चर्चेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. बरोबर. आपण फक्त बातम्या वाचणार नाही, तर या सर्व स्रोतांचा अभ्यास करून त्यामागे दडलेला खरा अर्थ आणि संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. आणि या सगळ्या माहितीच्या ढिगाळ्यात सर्वात रंजक गोष्ट मला काय वाटली माहितीये? काय? या घडामोडी वरवर पाहता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या वाटतात. म्हणजे कुठे क्रिकेटचं मैदान आहे, कुठे शेअर बाजार आहे, तर कुठे चक्क लोकसंख्येचं धोरण आहे. अगदी टोकाचे विषय. हो ना, पण या सर्व गोष्टी कुठेतरी एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या वेगवेगळ्या घटनांमधून भारताची आजची जागतिक पातळीवरील स्थिती आणि देशांतर्गत प्रशासनाचे बदलते स्वरूप अतिशय स्पष्टपणे समजून घेता येते. हो, आणि हीच तर या विश्लेषणाची खरी मज्जा आहे. आपण हे सविस्तर उलगडून पाहूया नक्कीच. आणि सुरुवात एका अतिशय धमाकेदार बातमीने करूया, ज्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026. वाव, खूपच ऐतिहासिक क्षण. हो, आपल्याकडे आलेल्या क्रीडा जगतातील ताज्या अहवालांनुसार न्यूझीलंडचा पराभव करून भारताने चक्क तिसऱ्यांदा या विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा विजय खरोखरच ऐतिहासिक मानला जातोय. अगदी. आणि या विजयाचा आनंद तर सगळीकडेच आहे. मी काल रात्रीच्या सामन्यानंतरचे काही क्रीडा विश्लेषकांचे लेख वाचत होतो आणि त्यात भारताच्या गोलंदाजांबद्दल आणि संजू सॅमसनच्या फलंदाजीबद्दल खूपच सविस्तर चर्चा होती. सॅमसनला मालिकावीर पुरस्कार मिळालाय. पण या सर्व बातम्यांमध्ये भारतीय संघाच्या एका वेगळ्याच रणनीतीचे संकेत मिळतात. होय, म्हणजे क्रीडा विश्लेषकांच्या ज्या नोट्स आपण पाहत आहोत ना, त्यातून एक अतिशय स्पष्ट कल दिसून येतो. भारताचा हा विजय केवळ एका सामन्यापुरता मर्यादित नाहीये, तर तो भारतीय क्रिकेटच्या संरचनेत आलेल्या व्यावसायिकतेचे आणि सातत्याचे प्रतीक आहे. सातत्य, अगदी बरोबर शब्द वापरलात. हो, कारण पूर्वी भारतीय संघात 1-2 स्टार खेळाडूंवर अवलंबून राहण्याची वृत्ती असायची. पण संजू सॅमसन सारख्या खेळाडूला मिळालेला मालिकावीर पुरस्कार हे दर्शवतो की आता संघात मॅच विनर्सची मोठी फळी तयार झालीय. म्हणजे कोणी एक जण मॅच फिरवू शकतो. अगदी. आणि जर गोलंदाजीची आकडेवारी पाहिलीत तर ती अधिक थक्क करणारी आहे. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनीही या स्पर्धेत प्रत्येकी चक्क 14 बळी घेतले आहेत. 14 बळी? एका T20 स्पर्धेत हा आकडा खूपच मोठा आहे. खूपच मोठा आहे. आणि या दोघांच्या शैलीतील फरक लक्षात घेण्यासारखा आहे. एका बाजूला बुमराचा वेग आणि अचूक मारा, तर दुसऱ्या बाजूला चक्रवर्तीची रहस्यमयी फिरकी. म्हणजे फलंदाजांना काहीच संधी नाही. नाहीच. कोणत्याही जागतिक स्पर्धेत जेव्हा तुमचे गोलंदाज वेगवेगळ्या शैलींचा वापर करून सातत्याने बळी घेतात, तेव्हा तो संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी एक न उलगडणारे कोडे बनतो. या विजयाने भारताचे जागतिक क्रीडा मंचावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. हे वर्चस्व खरोखरच कौतुकास्पद आहे. एका बाजूला आपण क्रीडा क्षेत्रात जगावर राज्य करत आहोत, पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक वळण घेतो. कसं काय? कारण जेव्हा आपण आपल्याकडील बिझनेस जर्नल्स आणि आर्थिक अहवालांकडे पाहतो, तेव्हा अर्थव्यवस्थेच्या जागतिक मंचावर एक अतिशय वेगळे आणि थोडेसे बुचकळ्यात टाकणारे चित्र समोर येतंय. तो निर्देशांकांचा विरोधाभास ना? अगदी तेच. आजच्या अहवालांमध्ये 2 वेगवेगळ्या जागतिक निर्देशांकांची माहिती आहे. एका बाजूला हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 सांगते की जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारत आता 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वा, ही तर मोठी गोष्ट आहे. हो, पण त्याचवेळी इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायर्नमेंट इंडेक्स 2026 ची आकडेवारी सांगते की भारत या यादीत तब्बल 54व्या क्रमांकावर आहे. हा खूपच मोठा फरक आहे. एकाच वेळी जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत लोक आपल्याकडे आहेत आणि नाविन्यपूर्ण व्यवसायासाठीच्या क्रमवारीत आपण 54व्या स्थानावर आहोत. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा?
पैसा आणि मोठी बाजारपेठ असूनही नव्या कल्पनांना व्यवसायात बदलण्यासाठी नेमकं काय अडथळे येत आहेत? हा अर्थव्यवस्थेचा एक अतिशय महत्वाचा आणि गुंतागुंतीचा पैलू आहे. जर आपण या दोन निर्देशांकांच्या मूळ निकषांचा अभ्यास केला तर हा विरोधाभास थोडा अर्थपूर्ण वाटू लागतो. म्हणजे कसं? जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक अब्जाधीश भारतात असणं हे देशातील संपत्ती निर्मितीचे, शेअर बाजाराच्या विस्ताराचे आणि प्रामुख्याने मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या यशाचे लक्षण आहे. ज्या व्यवसायांचा आधीच पाया भक्कम आहे त्यांना अधिक संपत्ती निर्माण करणं सोपं जात आहे. बरोबर. पैसा पैशाला खेचतो तसं काहीसं. अगदी तसंच. पण इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स हा पूर्णपणे वेगळ्या निकषांवर आधारलेला असतो. म्हणजे हा निर्देशांक तळागाळातील उद्योजकांच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो का? होय, हा निर्देशांक हे सांगतो की एखाद्या नवीन उद्योजकाला ज्याच्याकडे केवळ एक अभिनव कल्पना आहे पण कसलीही कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी नाही, त्याला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी देशात किती अनुकूल वातावरण आहे. संपत्तीची निर्मिती आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सुलभता यात खूप मोठी तफावत आहे तर. नक्कीच. परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया, लालफितशाही, कायद्यांची क्लिष्टता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधन आणि विकासासाठी मिळणारा संस्थात्मक पाठिंबा, या सर्व गोष्टींमध्ये भारताला अजूनही मोठी मजल मारायची आहे. म्हणजे आपण अजूनही रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये मागे आहोत. हो, देशात अब्जाधीश वाढत आहेत, पण तळागाळातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर मिळण्यासाठी लागणारे पर्यावरण किंवा इकोसिस्टम आपण अजूनही पूर्णपणे विकसित करू शकलेलो नाही, हेच या 54व्या क्रमांकावरून स्पष्ट होते. म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे, पण नव्या प्रवाहांची निर्मिती करण्यासाठीची जमीन अजून तितकी भुसभुशीत झालेली नाही. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. अगदी. पण याच जागतिक मंचावर भारतीयांनी आपल्या वैयक्तिक आणि संस्थात्मक कामगिरीने मोठा सन्मानही मिळवलाय, ज्याची नोंद आजच्या अहवालामध्ये प्रकर्षाने जाणवते. हो, त्या पुरस्काराची बातमी खूपच प्रेरणादायी आहे. होय, डॉक्टर कृती के कारंत यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख इथे आवर्जून करायला हवा. प्रतिष्ठित रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचा एस्मॉन्ड बी मार्टिन पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. वन्यजीव संवर्धन आणि भौगोलिक संशोधनात त्यांचं काम खूप मोठे आहे. डॉक्टर कारंथ यांना मिळालेला हा जागतिक सन्मान केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये. तो भारतातील विज्ञान संशोधन आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्राचा गौरव आहे. नक्कीच. त्यांच्या संशोधनामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अनेक नवीन आणि प्रभावी पद्धती विकसित झाल्या आहेत. आणि या जागतिक मान्यतेच्या संदर्भात आपल्याकडील स्रोतांमध्ये आणखी एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. तो कोणता? जागतिक अभियांत्रिकी दिवस 2026च्या निमित्ताने 10 मार्च 2026च्या महत्त्वाच्या घडामोडींच्या या खास आढाव्यात आपलं स्वागत. आजचा दिवस खरं तर क्रीडा, अर्थव्यवस्था आणि प्रशासनातल्या काही मोठ्या आणि इंटरेस्टिंग घटनांनी भरलेला आहे. चला तर मग पटकन बघूया आजच्या दिवसात काय काय खास घडलं. आणि दिवसाची सुरुवातच झालीये एका एकदम धमाकेदार बातमीने. भारतीय क्रिकेट टीमने पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकलाय. हो, हे भारताचं तिसरं T20 वर्ल्ड कप टायटल आहे. आणि या विजयाने संपूर्ण देशात एकच जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत? सुरुवात करूया आपल्या या शानदार विजयाने. मग बघूया अर्थव्यवस्था आणि टेक्नॉलॉजीमध्ये काय घडतंय. प्रशासनात कोण नवीन चेहरे आले आहेत, लोकांसाठी कोणत्या नवीन योजना आहेत आणि शेवटी काही महत्त्वाचे क्षण साजरे करूया. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया त्या बातमीने ज्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. भारताचा T20 वर्ल्ड कपमधला तो ऐतिहासिक विजय. तर फायनल मॅचमध्ये भारताने न्यूझीलंडवर एक जबरदस्त विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे संजू सॅमसन, ज्याला प्लेयर ऑफ द सिरीजचा खिताब मिळाला. आणि बॉलिंगमध्ये तिथे तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या जोडीने कमालच केली. दोघांनी मिळून प्रत्येकी 14 विकेट्स घेतल्या. खरंच हा एक अविस्मरणीय टीम एफर्ट होता. आता खेळाच्या मैदानावरून थेट वळूया जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटाकडे, कारण इथेही भारत आपलं वर्चस्व सिद्ध करत आहे. चला पाहूया काही महत्त्वाचे आकडे आणि निर्णय जे देशाची आर्थिक दिशा ठरवत आहेत. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हे फक्त एक रँकिंग नाहीये, तर हे आपल्या देशाच्या वाढत्या आर्थिक ताकदीचं प्रतीक आहे. आणि हे दाखवतंय की भारतीय उद्योग जागतिक पातळीवर किती वेगाने पुढे जात आहेत.
त्याचबरोबर इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्समध्ये भारताने 54वा क्रमांक मिळवला आहे. याचा सोपा अर्थ असा की देशात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टार्टअपसाठी खूप चांगलं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होत आहे, ज्यामुळे भविष्यात नोकरीच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. आता एका नवीन आणि महत्त्वाच्या शब्दाबद्दल बोलूया. फिन इन्फ्लुएन्सर म्हणजे अशी व्यक्ती जी सोशल मीडियावर आपल्याला आर्थिक सल्ला देत असते. पण त्यांच्या सल्ल्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आहे, नाही का? याच प्रश्नावर सेबीने एक जबरदस्त पाऊल उचललंय. सुदर्शन नावाचं एक AI टूल त्यांनी लॉन्च केलंय, जे सोशल मीडियावर फायनान्शियल सल्ला देणाऱ्यांवर लक्ष ठेवेल. जर कोणी चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देत असेल तर हे टूल तर लगेच ओळखेल आणि सामान्य गुंतवणूकदारांना वाचवेल. टेक्नॉलॉजीचा हा खरंच एक खूप चांगला वापर आहे. आणि जागतिक स्तरावर अदानी ग्रुपने युनेस्कोसोबत भागीदारी करून एक नवीन इतिहास घडवला आहे. हे दाखवतं की भारतीय कंपन्या आता फक्त व्यवसायातच नाही तर जगभरातल्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्येही पुढाकार घेत आहेत. चला आता देशाच्या प्रशासकीय घडामोडींकडे लक्ष देऊया. काही महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या झाल्या आहेत, ज्यांचे परिणाम दूरगामी असू शकतात. विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे नवीन लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे, तर RN रवी यांनी पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारलाय. लडाखसारख्या संवेदनशील प्रदेशात आणि पश्चिम बंगालसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात ह्या नियुक्त्या खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात. आरोग्य क्षेत्रात डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी यांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. औषध नियंत्रणाच्या या महत्त्वाच्या भूमिकेत सातत्य राखणं खूप गरजेचं आहे, विशेषतः जेव्हा देश नवीन आरोग्यविषयक आव्हानांना सामोरं जात असतो. तर या प्रशासनातील उच्चस्तरीय बदलांनंतर आता काही अशा योजनांबद्दल बोलूया ज्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनावर होतो. जरा विचार करा, डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी असेल तर आता रांगेत उभं राहायची गरज नाही. केरळ सरकारने मी हेल्थ नावाचं एक मोबाईल ॲप आणले. या ॲपमधून आपण जवळचं सरकारी हॉस्पिटल शोधू शकतो, डॉक्टरांची वेळ बुक करू शकतो आणि आपले सगळे रिपोर्ट्स थेट मोबाईलवर मिळवू शकतो. आरोग्य सेवा लोकांच्या बोटांवर आणण्याच्या दिशेने हे एक उत्तम पाऊल आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकारने कुटुंबातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. हा एक महत्त्वाचा सामाजिक निर्णय आहे, ज्याचा उद्देश कुटुंबांना आर्थिक आधार देणं असू शकतो. आणि आता दिवसाच्या शेवटच्या भागात आपण काही महत्त्वाचे टप्पे आणि व्यक्ती कामगिरीचा उत्सव साजरा करूया, ज्यांनी देशाचं नाव मोठं केलंय. 10 मार्च म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISFचा स्थापना दिवस. 1969 मध्ये स्थापन झालेले हे दल आपल्या देशातले विमानतळ, मेट्रो स्टेशन आणि महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांची सुरक्षा करतं. ही एक खूपच महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर कृती के कारंत, एस्मंड बी मार्टिन हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांचं हे यश जगभरातल्या अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. जाहिरात विश्वात प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे. त्यांचं जे सर्वसामान्यांशी कनेक्ट होणारं व्यक्तिमत्व आहे ना, त्यामुळे विमासारखा गुंतागुंतीचा विषय लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचेल असा कंपनीचा प्रयत्न दिसतोय. तर हा होता 10 मार्च 2026चा एक आढावा. आज आपण पाहिलं की टेक्नॉलॉजी आपलं फायनान्स आणि आरोग्य कसं बदलत आहे. यावरून एक प्रश्न नक्कीच मनात येतो की सार्वजनिक सेवेमध्ये म्हणजे पब्लिक सर्व्हिसमध्ये इनोव्हेशनचं पुढचं मोठं पाऊल काय असेल, यावर नक्कीच विचार करायला हवा.